नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण गणितामधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे बॉडमास. बॉडमास हा टॉपिक कसा पाहायचा, कसा समजून घ्यायचा ते पहा. आता बॉडमास म्हणजे काय? आता बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ आणि ऑफचा मतलब आहे गुणाकार, डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार, एम म्हणजे मल्टिप्लेक्शन म्हणजे गुणाकार, ए म्हणजे अबस्ट्रॅक्शन म्हणजे बेरीज, यस म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय मायनस. हे पहा नियम, तुम्हाला ह्या नियमानुसारच गणित सोडवावं लागतील. पहा आपण एक काही गणित पाहू समोर. हे पहा 1200 भागिले 2/3. आता इथं पहा बरेचसे विद्यार्थी पहा कसे चुकतात. 1200 भागिले 2/3, 3 1 3, 3 चौक 12, 400 गुणाकारामध्ये 2, उत्तर आलं 800. हे उत्तर चुकीचं आहे. पहा कसं उत्तर चुकीचं आहे. इथे मित्रांनो 1200 भागिले जेव्हा भागाकार असतो तेव्हा त्याचा गुणाकार घेऊन संख्या आदला बदल करावा लागतो. पहा गुणाकार 3/2, बेकबे बेसक 12, सायंत्रिक 18. याचं उत्तर आहे पहा मित्रांनो 1800. आपण पुन्हा एक गणित पाहू मित्रांनो. 1200 भागिले 2/3 ऑफ 9. इथं सुद्धा तुम्ही पहा कसं पाहतात. 1200 भागिले 2/3 ऑफ म्हणजे गुणाकार म्हणजे 9, 3 1 3, 3 चौक 12, 400 गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती 800, गुणाकारामध्ये 9, 9 8 72, 7200. हे उत्तर. पण हे उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर पहा, बरोबर उत्तर पहा कसं आहे. हे पहा आता याचा नियम आहे पहा. 1200 भागाकार असेल त्याचा काय गुणाकार करायचा आणि संख्येच्या आदला बदल करायची. 3/2 गुणाकारामध्ये 9. पहा बेकबे बेसक 12, 600 गुणाकारामध्ये 3, सायंत्रिक 18, 1800 गुणाकारामध्ये 9. 18 18 9 162, 162 ने 2 0, 16,200. याचं उत्तर 16,200. आपण पुन्हा एक गणित पाहू. आता हे पहा सिम्प्लिफिकेशन, जो बॉडमासचा एक प्रकार आहे. पहा काय आता भाग द्यायचा किती 3 चौक 12 आणि 3 1 अधिक म्हणजे 41 अधिक 9 बरोबर किती 1/2. किती आहे 60 गुणाकारामध्ये 2 बरोबर किती 120. हे आपलं उत्तर 120. आपण पुन्हा नेक्स्ट प्रश्न पाहू. हे पहा 4 नंबरचा प्रश्न. 18% म्हणजे टक्के म्हणजे 100 असते. ऑफ म्हणजे गुणाकार 450 मायनस 1/5 गुणाकारामध्ये 20. पहा हे 0 कट हे कट 5 न बघू 5 2 10, 5 9 45, 92 18, आता 9 9 81 मायनस 5 चौक 20, 4 1 4 बरोबर किती 81 मधून 4 गेले किती 77. ऑप्शन क्रमांक 3. पुन्हा एक प्रश्न पाहू. हे पहा 5 नंबरचा प्रश्न पहा कसा सोडवायचा. आता किती आहे याचा गुणाकार करायचा पहिले. किती 780 भागिले मायनस 108, 12 9 108, 108 बरोबर किती 4 1. 780 मधून जर 108 गेली 780
-160. 780मधून 160 गेले किती काय 672. 672ला 4ने भाग द्यायचा. 4 एक 4, 4 सक 24, उरले किती 3, 4 8 32, 168 आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपण पुन्हा एक प्रश्न पाहू. 24 भागिले 24चा वर्ग भागिले 4 गुणाकारामध्ये 724. 24चा वर्ग भागिले 4 गुणाकारामध्ये 724. 24चा वर्ग किती 576. 576 भागाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 724. 4 4 एक 4, 4 चौक 16, 4 चौक 16. आता 144. 24 भाग द्यायचा डायरेक्ट. पहिला डायरेक्ट भाग 24 एक 24, 24 सक 144. 6 गुणाकारामध्ये 7 बरोबर किती 6 7 42. ऑप्शन क्रमांक 2. आपण पुन्हा एक प्रश्न पाहू. हे गणित पाका सोडवता 50% पाहता. 50/100 गुणाकारामध्ये 72 x भागिले 2 बरोबर किती 90. बरोबर किती 90 आहे. हे शून्य कट हे कट. 5 1 5, 5 2 10 किती 36. 36 भागिले 2 किती 18. 18 याला भाग द्यायचा. 18 1 18, 18 पंचे 90. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे आपण आता शेवटचा एक प्रश्न करणार आहोत. पहा किती 60%. 60% गुणाकारामध्ये 80 प्लस 25% गुणाकारामध्ये 484. पहा हे शून्य गेला, हे गेला, हे कट, हे कट. 8 सक 48 अधिक 25 1 25, 25 चौक 100. 4 1 4, 4 2 8, 4 1 4 किती 121. आता किती 8 आणि 1 9, 4 6 1. आता 169 कोणाचा वर्ग आहे आणि दपा वर्ग आहे. 100 कोणाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे. ऑप्शन क्रमांक 1.